The Holy Place, The Blue Mystery, Ancient Avanti Mahajanpada, Jatashankar, largest reserve of diamond and copper, maximum tribal population, handlooms and handicrafts. होय, मी बोलते आहे भारताच्या मध्यवर्ती राज्य मध्य प्रदेश विषयी. या राज्याचा इतिहास अनेक संस्कृती आणि परंपरांनी नटलेला आहे. पण मित्रांनो, आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे अशा एका लहानशा जागेवर ज्याचे नाव आहे भीमकुंड. हे केवळ एक तीर्थस्थळच नाही, तर विज्ञानालाही तोंडात बोट घालायला लावणारे असे एक निळे रहस्य आहे. या कुंडाची गोष्ट सुरू होते ती थेट पांडवांच्या वनवासाच्या शेवटच्या वर्षाबरोबर. द्यूतात पराभव झाल्यानंतर पांडवांना 12 वर्षे वनवास आणि 1 वर्ष अज्ञातवासात काढायचे होते. त्याप्रमाणे अज्ञातवासात असताना कोणाच्याही दृष्टीस न पडण्याच्या दृष्टीने घनदाट झाडी, भरपूर पाणी आणि नैसर्गिकरित्या गुहांनी भरलेला हा प्रदेश त्यांच्यासाठी अतिशय उत्तम होता. या सुमारासच एके दिवशी जंगलात फिरत असताना द्रौपदीला तहान लागली. बरेच शोधूनही पाणी काही मिळाले नाही. तहानेने व्याकुळ तिला पाहून भीमाने रागाने आपल्या गदेने एका टेकडीवर प्रहार केला. त्याचबरोबर जमिनीतून पाण्याचे तुषार आले आणि या कुंडाची निर्मिती झाली. या पाण्याने भीमाने द्रौपदीची तहान भागवली. भीमाच्या नावानेच या कुंडाचे नाव भीमकुंड पडले. मित्रांनो, आता मी तुम्हाला सांगणार आहे या कुंडाशी जोडलेल्या काही रहस्यमयी गोष्टी. सर्वप्रथम सांगण्याची गोष्ट म्हणजे हे पाणी इतके निळे व नितळ आहे की या पाण्यात खोलवर तरंगणारे जीव व मासे आपल्याला उघड्या डोळ्यांनी दिसतात. दुसरे, याची खोली किती आहे याचा अंदाज वैज्ञानिकांना अजूनही लागलेला नाही. एकदा पाणडुब्यांनी शोधण्याचा प्रयत्न केला असता